खासदार श्री बळवंतराव वानखेडे, माजी खासदार अनंतराव गुडे, आमचे मित्र माजी मंत्री सुनील देशमुख उपस्थित आहेत, संजय भाऊ आणि सुरभावानी वाटते पहिल्यांदा आम्हाला तुला झालं असेल की पती आणि पत्नी दोघे जण एका वेळेला आमदार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब देशमुख, विलास इंगोले माजी महापौर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी श्री आशिष केरेकरजी, या विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर जनरल श्री पोपळेजी, डीपी श्री अरविंद चिरानिया, त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे सन्माननीय अधिकारी श्री शिंदे आणि श्री पाटील, हिरोगडीचे अधिकारी श्री जोशी, श्रीमती गिरासे मॅडम, श्री गिरी, सुप्रीम सेक्रेटरी जनरल श्री मुंगाडे, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल श्री अडकर, महाराष्ट्र राज्याच्या विधी विभागाचे सचिव श्री विलास गायकवाड, वर्ध्याचे जिल्हा न्यायाधीश श्री बरुका, हायकोर्ट वकील संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल पांडे, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी, नागपूर खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील श्री देवेंद्र चव्हाण, नागपूर हायकोर्टाचे माजी सरकारी अधिकारी श्री पी पाटील, अमरावतीचे जिल्हा सरकारी वकील श्री परीक्षित गणोरकर, या ठिकाणी उपस्थित विदर्भातल्या अनेक जिल्हा वकील संघटनांचे सन्माननीय अध्यक्ष, विदर्भाच्या कोपऱ्यातून आलेले सर्व सन्माननीय वकील बंधू भगिनी, नागपूरहून उपस्थित डेझिग्नेटेड सिनियर आणि नॉन डेझिग्नेटेड सिनियर वकील, अमरावती जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ वकील, त्याचप्रमाणे वकील संघाचे सर्व सदस्य, अमरावती शहरातील उपस्थित गणमान्य नागरिक, मोठ्या संख्येने येथे माझे नातेवाईक आणि मित्र उपस्थित आहेत. आशीर्वाद देण्याकरता माझी आई कमलताई गवई, त्याचप्रमाणे माझी अर्धांगिरी डॉक्टर तेजस्विनी गवई आणि उपस्थित सर्व बंधुवारी भगिनी, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि दासराव गवई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. या प्रसंगी मी भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून नाही तर आपल्या अमरावतीचा पुत्र या नात्याने अमरावतीच्या मातीला वंदन करण्याकरता आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित आहे. आज सकाळपासून जो मी लँड झालो 12:30 त्यानंतर सकाळपासून जो आपल्या सर्वांकडून प्रेमाचा जो वर्षाव चालू आहे त्यांनी पूर्णतः भारावून गेलो आहे आणि शब्द सूचनाचे झाले आहेत. इंद्रजित भालेराव यांच्या कवितेच्या 2 ओळी आठवतात. कृतज्ञ मी, कृतार्थ मी, जीवनाचा अर्थ कळला. आपण जे प्रेम दिलं, आपण जो आशीर्वाद दिला
मला वाटतं की 40 वर्षामध्ये वकील असो किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून असो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असो, की आता भारताचा मुख्य न्यायाधीश असो, मी जे काही आपल्या आशीर्वादाने करू शकलो त्याची आपण मला दिलेली पावती आहे आणि त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहू इच्छितो. गेल्या 40 वर्षाचा जीवनपर्यंत डोळ्यासमोर उभा राहतोय. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाचं महत्व असेल तर ते आई आणि वडिलांचंच. आणि माझ्या जडणघडणी आईचा आणि दादांचा पिण्याचा वाटा आहे. आईने कष्ट करणं शिकवलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आई स्वतः लग्नानंतर शिकली, BEd, BEd, PhD. आणि जे काही माझ्या जीवनावर सर्वात जास्त कोणाचा प्रभाव असेल तो म्हणजे दादांचा. त्यांच्यासोबत समाजात वावर राहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एक समाजाचे प्रश्न काय असतात आणि समाजाच्या प्रती आपली काय भूमिका असावी, काय कर्तव्य असावं, काय संवेदना असावी याची जडणघडणच माझ्या आयुष्यात त्यांच्यासमोर मोठा होत असताना होत गेली. तर म्हणजे मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे, त्याच्यामुळे तो जो निर्णय होता तो त्याचा निर्णय होता. सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो. माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती, पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी सुनील मी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं. परंतु त्यावेळेला त्यांच्या LLBच्या परीक्षेच्या वेळेला ते जेलमध्ये म्हणजे मुंबईत सत्याग्रहामध्ये परीक्षेला बसू शकले नाही आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आलं नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की ते वकील व्हावं आणि त्याचा आदेश मी पूर्ण केला. त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला. जवळपास 2001 मध्ये मी कन्सल्ट केली होती. 2-1 वर्ष हो नाही चालू होतं. अशा वेळेला त्यावेळेला 2003च्या शेवटी फायनल झालं की होणार आहे. तर त्यावेळेला माझी विजा परिस्थिती होती की दिल्लीला जाऊन वकिली करावी की न्यायाधीशपद स्वीकारावं. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर वकील झाला, सुप्रीम कोर्टात गेला तर कोणाने पैसे कमावशील, परंतु जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील. आणि मला आनंद आहे की मी त्यांचा आदेश ऐकला आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं. न्यायदानाचं कार्य हे आपण जॉब म्हणतो, तो जॉब नसतो, नोकरी नसते. एक त्याला आपण म्हणतो सतीचं वाण किंवा तारेवरची कसं सारखं असतं. मगाशी किशोरभाऊने उल्लेख केला वादग्रस्त जजमेंटचा. A judge can never be guided by what people will feel about his judgment. जजनी न्यायाधीशांनी आपल्या राज्यघटनेप्रमाणे आणि सतत वेगवेगळे निर्णय घेणं अपेक्षित असतं. तर लोक काय म्हणतील असं भिवून जर न्याय निवाडे द्यायला लागले तर खऱ्या अर्थानं तो न्याय निवाडा होऊ शकत नाही. या
वर्षाच्या कालखंडात अनेकांचे योगदान लाभले. सुरुवातीला मुंबईला 1 वर्ष जॉब केलं, त्यानंतर मुंबईला शिफ्ट झालो. बँकची चेअरमनशिप कंटिन्यू झाल्यामुळे सरकारी घर सोडावं लागलं आणि त्यामुळे मग सेकंड इयर आणि थर्ड इयर अमरावतीला केलं. त्या प्रिन्सिपल प्रसाद देशमुख युनिव्हर्सिटी कॉलेजच्या आणि जाणाऱ्या कॉलेजला त्या कॉलेजमध्ये मी घडलो. आमचे त्यावेळचे मित्र उपस्थित आहेत. विजय आजरिया ते क्लासमेट होते, गिल्लाजी आम्हाला सिनियर होते, कधी भाऊ सिनियर होते. आणि काही काही वेळेला मी क्लासेस करायचो, पण जास्त वेळेला विजय बॉस आमची हजेरी लावायचे. आजच्यासारखं त्यावेळेचं लॉ एज्युकेशन नव्हतं. त्यावेळेला लॉ एज्युकेशन म्हणजे पार्ट टाइम असं समजलं जायचं की त्याला दुसरीकडे कुठे ऍडमिशन मिळत नाही आणि किंवा नोकरी करतोय तर संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला क्लासेस अटेंड करतो. त्यावेळेला आमचे अनेक वकील लोक शिकवायचे आम्हाला. मुलांनी जी उपस्थित आहे की आपण क्रिमिनल लॉ शिकवायचे. आणि त्यानंतर मी मुंबईला गेलो वकिली करायला. राजाभाऊ भोसलेंसोबत काही काळ वकिली केली आहे. नंतर मग भाऊसाहेब बोबडे ऍडव्होकेट जनरल आणि मनोज साहेब ऍडव्होकेट जनरल ते म्हणाले की तू नागपूरला जाऊन वकिली सुरू कर. आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या विभागामध्ये तुला चांगलं कार्य करता येईल. मुंबईवरून नागपूरला जायच्या अगोदर आम्ही अमरावतीला आलो. काही काळ बाळासाहेब पाटलांच्या सोबत काम केलं. सगळे सहकारी होते, विजय आजरिया होते त्यावेळेला, प्रदीपराव होते, त्याच्यानंतर रहीम भाऊ, अरुण भाऊ वगैरे सगळे होते. वील होता. आणि त्यावेळेला बाळासाहेब नेहमी नागपूरला जायचे आठवड्यातून 2-3 वेळा. परंतु त्यावेळेला असं अपेक्षा होती की बाळासाहेब हे हायकोर्टामध्ये त्यांचं इलेक्शन होईल. त्यावेळेला असं राहायचा विचार की डिस्ट्रिक्ट कोर्टातून त्याची नागपूरला चांगली वकिली होती. परंतु दुर्दैवाने फार लवकर त्यांना नियतीने आपल्यातून उठून घेतलं. आज या प्रसंगी मला त्यांची खरोखर आठवण येत आहे. परंतु मला आनंद होत आहे की आज भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असताना याच व्यासपीठावरती बाळासाहेबांचा सुपुत्र प्रवीण पाटील हा न्यायाधीश प्रवीण पाटील म्हणून उपस्थित आहे. आज प्रकाश भाऊंची पण एवढी जाणवते. यावेळेला मी निर्णय घेतला की अमरावतीवरून नागपूरला जाऊन शिकवायचं. आणि त्यावेळेला नागपूरला जाऊन वकिली झाली की नाही याची खात्री नव्हती. परंतु प्रकाश भाऊंनी म्हटले की तुझ्या नागपूर आणि केसेस भेटचे जाऊंगा. आणि त्यांनी सुरुवातीला जो दम बसावा लागतो, जो आपला वकिलीमध्ये सुरुवातीचा पिरियड हा फार कठीण पिरियड असतो. जोपर्यंत तुमचा दम बसत नाही तोपर्यंत त्या कालखंडामध्ये प्रकाश भाऊंनी जो सपोर्ट दिला, जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील. आज प्रकाश भाऊ उपस्थित नाही. तिने त्यांनाही लवकर निघून गेलं, पण आज आशीर्वाद देण्याकरता आपल्या वीणाबाई उपस्थित आहेत. तो मला खरोखर आनंद आहे. त्यावेळेला PR कुलकर्णी, आप्पासाहेब कुलकर्णी, जयंत साहेब वगैरे सगळे लिडिंग वकील होते. आणि अमरावतीचा भारत हा नेहमी प्रगल्भ आलेला आहे. आताच परीक्षेने उल्लेख केला की आपण बेसिक स्ट्रक्चर तिची डॉक्टराईन आहे त्याचा श्रेय देतो केशवानंद भारतीला. विचार खन्नांनी ते जजमेंट दिलं.
13 जजेस केसमध्ये. परंतु त्याचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंग त्या जजमेंटमध्ये ते जस्टिस हिदायतुल्ला आणि जस्टिस के.आर. मुजोळकर यांचे जे मायनॉरिटी जजमेंट्स आहेत त्यामध्ये आहे. जस्टिस हिदायतुल्ला आपल्या जजमेंटमध्ये म्हणाले की I would require stronger reasons than the given in Shankari Prasad to hold that the Parliament's powers are unrestricted and brilliant. परंतु जस्टिस के.आर. मुजोळकर म्हणाले की whether the power to amend can be construed to change the constitution. ते जर म्हणाले की अमेंडमेंट जर नुसार जर पूर्ण कॉन्स्टिट्यूशन जर बदलता येणार असेल तर मग त्याला अमेंडमेंट कसा काय भरता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट हॅज पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, इट हॅज नो पॉवर टू ऑल्टर द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि तो त्याचा मायनॉरिटी व्ह्यू त्यानंतर 13 जजेसचा व्ह्यू बनला. सुरुवातीला भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही महिने मी त्यांच्यासोबत ऑनररी असिस्टंट म्हणून काम केलं गव्हर्नमेंट मिडल ऑफिसमध्ये. त्यानंतर नागपूरला गेलो, नागपूरला वकिली चालू केली आणि त्यावेळेला मनोहर साहेब होते ऍडव्होकेट जनरल. त्यांनी आग्रह केला की बीजेपी बनावं म्हणून. आणि त्यावेळेला 1 वर्षाचा कालखंड भास्करराव पाटील, बी.टी. पाटील उपस्थित आहेत. त्यावेळेला गव्हर्नमेंट मिडल होते आणि त्यांनी आम्हाला पूर्ण संधी दिली. मी होतो, आमचे सहकारी रवी देशपांडे उपस्थित आहेत, आमचे दिवंगत सहकारी त्यांची नेते मुजुमदार, राजीव माडगूळकर, आम्ही 3 जण होतो. त्यांना भास्करांनी पूर्ण मुभा दिली होती की आम्हाला म्हणजे अमेंडमेंट ऍक्च्युअली चॅलेंज आला असेल तर त्या चॅलेंज फेस करण्याची सरकारतर्फे संधी मिळाली. त्यामुळे 1 वर्षाच्या कालखंडात भरपूर शिकता आलं. 1 वर्ष सरकारी वकिली केल्यानंतर मी 93 मध्ये राजीनामा दिला आणि 2000 मध्ये ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला विलासराव देशमुखांनी आग्रह केला की मी नागपूरचं मुख्य सरकारी वकील पद स्वीकारावं. माझी विशेष इच्छा नव्हती, परंतु ते बोबडे साहेब यांना मी माझा मोठा भाऊ समजतो. ते म्हणाले की मला न्यायमूर्ती बनायची ही इच्छा मी कधीच लपून ठेवली नव्हती. मी सुरुवातीपासून होतो की योग्य वेळी संधी आली मी निश्चितच न्यायमूर्ती पद स्वीकारू इच्छित. त्यांनी सल्ला दिला की तू जर गव्हर्नमेंट मिडल झाला तर शॉर्टकट राहील हायकोर्ट जज बनण्यासाठी. बिहारमधून खूप लोकांसोबत कॉम्पिट करावं लागेल, रिलायन्ससाठी मोठमोठे वकील होते त्यानंतर प्रॅक्टिस करणारे. आणि त्यांचा सल्ला स्वीकारला मी. आणि वर्षभराच्या आत मला पी सिंग यांनी विचारलं. त्यावेळेला 40 वर्षाचा बहुधा मी 39 वर्षांनी काही महिन्याचा असल्यामुळे ते म्हणलं की 40 वर्षापर्यंत थांबावं लागेल. आणि त्यानंतर मग 6 महिने गेले, 7 महिने गेले, वर्ष गेलं. 1.5-2 वर्षानंतर न्यायमूर्ती येऊ शकलो. या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये न्यायमूर्ती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानाचे जे मूल्य आहेत त्या मूल्यानुसार मी कार्य करण्याचा प्रयत्न केलाय. नेहमी वाद होत असतो की विधी सुप्रीम जे बरेचसे मित्र उपस्थित आहेत ते पार्लमेंट लेजिस्लेचरला रिप्रेझेंट करतात. मध्यंतरी एका घटनात्मक व्यक्तीने म्हटले की पार्लमेंट इज सुप्रीम. मी म्हटलं की आयदर द पार्लमेंट, नॉट द एक्झिक्युटिव्ह, नॉट द ज्युडिशियरी आर सुप्रीम. इट इज ओनली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया which is supreme and all supreme
under the Constitution. मी त्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्याच्या अगोदर 18 वर्षाच्या कालखंडामध्ये वकील म्हणून आणि न्यायमूर्ती म्हणून जे काम केलं आहे ते सगळे आपल्या समोर आहे. मी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो त्यावेळेला पत्रकारांनी इच्छा व्यक्त केली इंटरव्ह्यू द्यायची, परंतु मी कुणाला इंटरव्ह्यू देणार नाही, कारण की मला सुरुवातीला खूप जास्त अपेक्षा वाढवायच्या नाही आहेत आणि याच्याबद्दलची बरीच उदाहरणं बघितली की कपात झाल्या लांब लचक इंटरव्ह्यूमध्ये मी हे करणार आहे, मी ते करणार आहे आणि नंतर कालखंड संस्थांना बोलू इच्छित नाही. त्यामुळे मी सांगितलं की मी एवढंच फक्त अभिवाचन देईल, मी जी शपथ घेतली आहे त्या शपथीप्रमाणे माझ्या योग्यतेनुसार आणि माझ्या सशस्त्र बुद्धीला जे मान्य होईल, भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेअंतर्गत केलेले कायदे यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये जिथे जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो त्यावेळेला नेहमीच मी हे आपले फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 3 आणि पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतंच विदर्भातला नागपूर प्रदेशात झुडपी जंगलाचा एक मोठा भयान प्रश्न आहे. त्याबद्दल मागच्या महिन्यात माझं जजमेंट आलं आणि काही वेळेला मी राईट टू शेल्टर, राईट टू लाईव्हलीहूड याचा आधार घेऊन ते लोक वर्षानुवर्षे घरात राहत आहेत, ते लोक वर्षानुवर्षे आपली शेतीवरती निर्वाह करत आहेत. त्यांच्या अधिकारावरती गदा आणता येणार नाही. आज सर्वांनी सकाळपासून जे प्रेम दिलं त्याबद्दल मला शब्द नाही आहेत आणि या प्रसंगी दादांची मुली तर झालंच, परंतु माझे आजोबा आणि आजी यांचा हे आमच्या गवई कुटुंबाचे त्याला म्हणतात पेंटर आहेत. प्रेमाजी गवई आणि दुर्बाई गवई दिलं आजीनी. आमचं कुटुंब हे मर्यादित कुटुंब झालं नाही. मला आठवते लहानपणी जे लहानाचे नुसतं सख्खे भाऊ आणि बहिणी नाही तर तो एक्सटेंडेड त्यांचे चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ हे सगळेजण तुझे शिक्षणाला राजे, कारण की त्यावेळेला शिक्षणाच्या सुविधा थोड्या उपलब्ध नव्हत्या आणि त्या विजयपुराच्या छोट्याशा घरामध्ये एका वेळेला 10-15 लोक तिथे राहायचे. माझी आई आणि माझ्या छोट्या आत्या मुंबई त्या सर्व लोकांचा तिथे संपर्क करायच्या. आज ते सर्वजण सुस्थितीत आहेत. आज आनंद आहे की दादा जरी नसले तरी आज आई उपस्थित आहे आणि आईच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय आणि आईचा सत्कार सुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थित होतोय. माझे दोन्ही काका, आमचं कुटुंब एकत्र कुटुंबच आलेलं आहे. वसंता काका आणि डॉक्टर विश्वास काका हेही आज इथे उपस्थित आहेत. आमची पिढी, आमच्या पिढीचे सगळ्यात सिनियर आज डॉक्टर विराज साडे आहेत. आमच्या पिढीचे सगळेजण, आमच्या नंतरच्या पिढीचे सारे कुटुंबी उपस्थित आहेत. माझे लहानपणापासूनचे मित्र रुचन संजयवाल आणि इतर मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रम थोडा सिरियस झाला फक्त मगाशी किरोड साहेबांनी एका लहान मुलाची आणि मुलीची आणि वडिलांची फक्त सांगितली थोडा मूड लाईट करायसाठी म्हणून. ज्याला 2019 मध्ये शपथ
शपथ घेतली 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून. आणि त्यानंतर मग सुट्ट्या असल्यामुळे मुंबईला परत येऊन घर सोडायचं होतं सरकारी घर. कारण की मी नियम तोडणं सहसा जमत नाही आणि एका महिन्याच्या आत घर सोडायचं असतं आणि सुप्रीम कोर्टात घर मिळत नाही. म्हणून आमचे एक सुप्रीम कोर्टाचे गोव्याचे एम्प्लॉई होते, त्यांनी सांगितलं की सर माझं सामान तुमच्या घरी ठेवा. पॅकिंग करून आणि पॅकिंग केल्यानंतर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूरचा मुंबईचा सत्कार घेऊन परत गेलो. व्हेकेशनमध्ये 2 आठवड्याची सिटिंग होती. माझ्या अगोदरचे जे प्रमुख न्यायाधीश होते संजीव खन्ना, त्यांच्यासोबत मी बसला होता. आणि सुरुवातीला ज्यावेळेला मी मुंबई विचारला तर त्यावेळेला पूर्ण वाचून जायचं. नंतर गोबळे साहेबांनी म्हटले की तू वाचून जातो की लोकांची अशी कंप्लेंट आहे की तू रिडिटर्मिन होऊन जातो म्हणून. 2010 पासून वाचणं थोडं कमी केलं, पण सुप्रीम कोर्ट यायला वाचल्याशिवाय जमत नाही. आणि सुरू झाला एका रात्री मी महाराष्ट्र सरकारने गव्हर्नरचा सूट दिला असल्यामुळे चेंबर वगैरे मिळाला होता. नाही तर नवीन सुप्रीम कोर्ट जजेस झाल्यावर त्यांची हालत खूप खराब असू दिली होती. मी टेबलावरती ते कट्टे घेऊन पुन्हा 8 बसलो होतो. माझा मुलगा लिंबूला तिथे त्यावेळेला 8 वर्षाचा होता. त्याला पार्श्वभूमी पण आहे. मी पहिल्या दिवशी ॲम्ब्युलन्स सोबत बोललो होते, त्यांची थोडी सिनियर आहे, नाव घेत नाही मी आता. मला चला पप्पा झोपायला झालं म्हटलं बेटा वाटायचे आहे थांब. परत नंतर आला चला झोपायला चला तुम्ही तुमच्यासोबत झोपायचं तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे एवढं सगळे नाटक म्हणजे लागलेले आहे. परत 12 साडेबारा आला. आता तर जरा म्हणून माझे नाटक संपून झाले नाही पासून कसं आहे पण करायचं काय म्हणजे सुप्रीम कोर्टात नो करायचा आणि नाटक करून जायचं. पहिल्या दिवशी याच्यासोबत मी बसलो होतो. तो कोर्टात बसला तर 1 तास त्यांनी बघितले की काय होतं तिथे. तर सगळ्या कुटुंबियांचाही मी ऋणी आहे. आणि सगळे काका माझ्या आजोबाया मी नाही आहे. सुदैवाने मी त्यावेळेला सुप्रीम कोर्टाला जज झालो त्यावेळेला तो नात्या होत्या. एकत्र कुटुंबियाचा सर्व कुटुंबियांचा नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे. मित्रमंडळीचा सपोर्ट राहिलेला आहे. माझी अर्धांगिनी डॉक्टर तेजस्विनी. कारण की जजचं लाईफ म्हणजे फार कठीण लाईफ असतं. लोकांना खूप बाहेर खूप सोपं वाटतं की आता तर लाल लाईट गेले त्यावेळेला लाल लाईट होते. आज मला वाटतं कलेक्टर साहेबांनी थोडा अभ्यास केलेला दिसते कारण की गाडीवरती लाल लाईट होता. ते दिसते पण त्यामागची मेहनत दिसत नाही. वकिलांची जजेसची प्रचंड मेहनत असते. 15-15, 16-16 तास काम करावं लागतं. आणि नेहमी आपले सद्विवेक बुद्धी आणि संविधानिक मूल्य याची जाण देऊन काम करायचं असतं. बऱ्याच वेळा तारेवरची कसरत असते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही लोकांना की सरकारच्या विरुद्ध दिलं तरच ते इंडिपेंडंट जजेस म्हणून समजायला जातील. काही वेळा थोडा अतिरेक होतो. काही लोक बिल देतच नाहीत. तर अशा वेळेला त्यांनी एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते नुसतं अधिकार नसून ते कर्तव्य आहे. The judges of the higher judiciary are custodian of the rights of the citizen. They are the custodians of the constitutional values, the constitutional principles. आज माझे भाऊ बहीण पण इथे उपस्थित आहेत. सर्वांचं प्रेम लागलेलं आहे. माझ्या सासूबाई अंजली गायकवाड उपस्थित आहेत. सर्वांचा ऋणी आहे. परंतु मी या प्रसंगी आपले आभार मानणार नाही. कारण आभार मानायचे कोणाचे? आपण आभार दुसऱ्यांचे मानायचे असतो. आपण तर आपलेच आहोत.
याच मातीचे आहोत. आपण सगळे अंबानगरीचे पुत्र आहोत आणि अंबानगरीच्या नागरिकांनी, अंबानगरीच्या सर्वांनी जो प्रेमाचा वर्षाव केलेला आहे त्या वर्षावात मी उजून राहू इच्छितो आणि या प्रसंगी फक्त आपल्याकडून आशीर्वाद मागू इच्छितो की या पुढचा जो माझा कालखंड आहे न्यायदानाचा तोही कालखंड आतापर्यंत जो 22 वर्षाचा गेला त्याप्रमाणे माझ्या हातून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला प्रेरित असलेल्या आर्थिक सामाजिक न्यायाच्या प्रती या देशाची जी संविधानिक मूल्य आहे समता, समानता आणि बंधुत्व त्या प्रती माझी बांधिलकी राहील आणि माझ्या हातून अंबानगरीला, अमरावतीकरांना अभिमान वाटेल असंच कार्य होईल असे आशीर्वाद द्या अशी विनंती करतो. आणि एक कवी अनामिक यांच्या 2 ओळी वाचून माझे शब्द संबोधतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आपला अंत पाहू इच्छित नाही. आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, सत्काराचे हार कशाला, राहू एकमेकांच्या मनात, राहू एकमेकांच्या मनात, त्या घरट्याला दार कशाला, त्या घरट्याला दार कशाला. धन्यवाद. धन्यवाद साहेब.